पारतंत्र्याच्या जोखंडातून भारतमातेला सोडवण्यासाठी, तिच्या पायातील गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी, इंग्रजांच्या अत्याचारापासून जनतेला मुक्त करण्यासाठी 28 मे 1883 साली नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी स्वातंत्र्यसूर्याचा जन्म झाला. त्या तेजस्वी प्रखर बुद्धिमत्तेच्या देदीप्यमान बालकाचे नाव होते अर्थातच विनायक दामोदर सावरकर. भविष्याचा अचूक वेध घेणाऱ्या प्रतिभेने बालक विनायकाने नाशिकचा सारा आसमंत उजळून टाकला. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करण्यातच जीवनाचे साफल्य आहे, ही विचारधारा मूळ धरू लागली होती. त्याचवेळी क्रूर अन्यायी इंग्रज सरकारचे प्रतिनिधी रँड आणि आइन्स्टाईन यांचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंना फाशी दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली. चाफेकर बंधूंच्या फाशीचे वृत्त कानी पडताच विनायक अस्वस्थ झाला. अन्यायाचा प्रतिकार करण्याची भावना हृदयातून उंचांबळून वर आली आणि अवघ्या 14व्या वर्षी त्याने आपल्या कुलदेवता अष्टभुजादेवी समोर प्रतिज्ञा घेतली. देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारिता मारिता मरितो झुंजेल. प्रतिज्ञेने विनायकाच्या हृदयात प्रज्वलित झालेली स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत आता धगधगू लागली होती. त्यांनी रचलेले पोवाडे, कवितेतून ती प्रकट होत होती. अनेक तरुणांच्या हृदयातील देशभक्तीचा अंगार ती चेतवत होती. सावरकर पुण्यात कॉलेजचे शिक्षण घ्यायला आले. पुण्यातही त्यांचे स्वातंत्र्य लढ्याचे काम सुरूच झाले. लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद होताच. सावरकरांनी परदेशी कपड्यांच्या होळीचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या घडवून आणला. त्या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक अध्यक्ष तर विश्रामराव पंत परांजपे प्रमुख वक्ते होते. या कार्यक्रमामुळे सावरकरांना कॉलेजमधून काढून टाकण्याची शिक्षा झाली. त्यावेळी लोकमान्यांनी केसरीत आग्रहलेख लिहिला की हे आमचे गुरु नव्हेच. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढा देण्यात रममाण झालेले सावरकर BA तरी होतील की नाही ही शंका त्यांच्या चाहत्यांना होती. पण ते BA तर झालेच, शिवाय शिवाजी शिष्यवृत्तीही मिळाली. पुढील शिक्षणासाठी लोकमान्य टिळकांचे प्रशस्तीपत्रही मिळाले. 9 जून 1906 ला परश्रिया बोटीतून इंग्लंडच्या दिशेने प्रस्थान केले. निरोप देताना सावरकरांनी भाषणाचा शेवट समर्थ रामदासांच्या पुढील श्लोकाने केला. सकल लोक एक करावे, एक विचारे भरावे, कष्टे करोनी घसरावे, म्लेच्छांवरी. ब्रिटिश सिंहाच्या आयाळीला त्यांच्या गुहेत जाऊन हात घालण्याची व स्वजनांवर होणाऱ्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठीच जणू ते तिकडे गेले. भारतात असताना सावरकरांनी पारतंत्र्याच्या विरोधात शस्त्र क्रांतीचा लढा देणाऱ्या तरुण क्रांतिकारकांची अभिनव भारत ही संस्था स्थापन केली होती. आपल्या या सहकाऱ्यांना पिस्तुले पुरवण्याचे काम सावरकरांनी इंग्लंडमधून सुरू केले. ब्रिटिश गुप्तचरांची नजर चुकून ती पिस्तुले पाठवायची असल्यामुळे मोठ्या पुस्तकातील पाने पिस्तुलाच्या आकाराचे कोरून त्यात पिस्तुले ठेवून ती पुस्तके भारतात पाठवली जायची. भारताच्या निरनिराळ्या भागातून उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये आलेल्या युवकांशी स्वातंत्र्यवीर सावरकर भेटू लागले. राष्ट्राच्या उद्धारासाठीच जगणे आणि राष्ट्राच्या उद्धारासाठीच मरणे ह्या मंत्राने सावरकरांनी अनेक तरुणांची मने भारून टाकली आणि तसे करण्यासाठी त्या सर्वांनी शपथही घेतली. भाई परमानंद, लाल हरदयाळ, VVS अय्यर, सरदारसिंग राणा, मदनलाल डिंगरा, सेनापती बापट, मॅडम कामा, निरंजन पाल अशा अनेक तरुणांसोबत श्यामजी कृष्ण वर्मांच्या इंडिया हाऊस
ह्या सावरकरांच्या नेतृत्वाखाली योजनेची आखणी होऊ लागली. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला आलेल्या मदनलाल डिंगरा हा पंजाबी तरुण अभिनव भारताचा सभासद होता. दिनांक 1 जुलै 1909 इम्पिरियल इन्स्टिट्यूटच्या सभागृहात त्यांनी कर्झन वायलीचा वध केला. मदनलाल डिंगरा ना अटक करून न्यायालयात उभे करण्यात आले. डिंगरांना फाशीची शिक्षा होणार हे सर्वांनाच माहीत होते, परंतु त्यांनी न्यायालयात केलेले निवेदन देशभक्तीपूर्ण व इंग्रजांना घाम फोडणारे होते. कोणत्याही परिस्थितीत ते निवेदन प्रसिद्ध होऊ नये म्हणून इंग्रजांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु सावरकरांच्या प्रयत्नामुळे ते शेवटी प्रसिद्ध झालेच. क्रांतिकार्यांचे सूत्रधार सावरकरच आहे असे समजून इंग्लंडमध्ये त्यांना अटक करण्यात आली. इंग्लंडहून मोरिया बोटीतून त्यांची रवानगी झाली. फ्रान्सच्या बंदराला सावरकरांना नेणारी बोट लागली असतानाच इंग्रजी शिपायांच्या हातावर अत्यंत शिताफीने तुरी देऊन त्यांनी फ्रान्सच्या समुद्रात उडी मारली. फ्रान्सच्या भूमीवर त्यांनी पाय ठेवला, परंतु इंग्रजी शिपायांच्या लालचेबळी पडून फ्रान्सच्या शिपायांनी सावरकरांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. विधात फक्त आहे विख्यात बहाद्दर दोन, जे गेले आईसाठी सागरास पलाडून. बलभीमानंतर आहे ह्या सावरकराचा मान, ह्या सावरकराचा मान. फ्रान्सच्या भूमीवर सावरकरांना पकडले असल्यामुळे भारतात सावरकरांवर खटला चालवता येणार नाही असा वकिलांनी मुद्दा मांडला, परंतु इंग्रज न्यायाधीशांनी तो फेटाळून लावला आणि सावरकरांना 2दा काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. म्हणजेच त्यांना एकूण 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागणार होती. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानात पाठवण्यापूर्वी सावरकरांना डोंगरीच्या कारागृहात ठेवले होते. तिथे त्यांच्या पत्नी सौ माई यांना भेटायला आल्या. त्यावेळी त्यांची समजून घालताना सावरकर म्हणाले, 4 काठ्या गोळा करून घरटे बांधणे याला संसार म्हणायचे असेल तर असे संसार कावळे चिमण्याही करतात. आपली चूळ बोळकी आपण फोडून टाकली, पण त्यायोगी पुढे मागे हजारो जणांच्या घरी सोन्याचा धूर निघेल. अशा शब्दात सावरकरांनी त्यांच्या पत्नीस समजून सांगितले. अंदमानच्या काळकोठडीत नेण्यापूर्वी सावरकरांना ठाण्याच्या कारागृहात काही दिवस ठेवण्यात आले. कारागृहाचे दरवाजे उघडले आणि त्या पुरुषसिंहाचे आत प्रवेश करताच बंद झाले. सावरकरांना कोठडीत बंद करण्यापूर्वी ब्रिटिश अधीक्षक हसत म्हणाला, अरे देवा, 50 वर्षाची शिक्षा. सावरकर स्थिरचित्त होते. त्यांनी शांत अवशेषाने ताडकन उत्तर दिले, ब्रिटिश सरकार तरी ते 50 वर्षे टिकणार आहे का? काळ्या पाण्याच्या शिक्षेत सावरकरांना यमयातनांना तोंड द्यावे लागले. काठ्या करण्याची शिक्षा. काठ्या तुटताना हात सोलून निघायचे, फोड यायचे, त्यातून रक्त गळायचे, तरी हे काम करत राहायचे. बैलाला अवघड वाटणाऱ्या कोलूवरील काम ह्या देशभक्ताकडून करून घेतले जायचे. रोज 30 पाऊंड तेल निघालेच पाहिजे, नाहीतर दंड, बेडीची किंवा एकलकोंडीची शिक्षा ही ठरलेलीच. शारीरिक कष्ट आणि असह्य मार सहन करत असतानाही सावरकरांना आपल्या देशबांधवांची आठवण येत होती. आपल्या भारतमातेला स्वतंत्र करण्याची इच्छा त्यांच्या मनात ध्येय निर्माण करत होती.
त्यांनी शेवटपर्यंत हिंमत हरली नाही. त्यांच्या मनात महाकाव्य लिहिण्याची इच्छा जागृत झाली. पण लिहायला ना पेन, ना कागद, ना पेन्सिल. मग त्यांनी केला कारागृहाच्या भिंतीचा कागद आणि विटेच्या किंवा काट्यांच्या साहाय्याने त्यावर लिहू लागले. अशा प्रकारे अंदमानच्या अंधारात कमला व गोमांतक ही काव्ये जन्माला आली. सावरकरांची अंदमानच्या कारागृहातून सुटका झाली. ते प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना एका कैद्याने काटेकोर बंदोबस्ताला न जुमानूनता सावरकरांच्या गळ्यात रानचाफ्याच्या फुलाची माळ घातली. सावरकरांचे डोळे अश्रूंनी भरून आले, कारण अशा निर्मळ प्रेमाला कशाचीच सर येणे शक्य नव्हते. अंदमानातून सावरकरांची सुटका झाली, पण राजकारणात पडायचे नाही या अटीवर त्यांना रत्नागिरीत स्थलबद्धतेत ठेवण्यात आले. पण हा पुरुषसिंह शांत राहतो काय? हिंदू समाज संघटित होण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न असलेल्या जातीयता व अस्पृश्यता हे नष्ट करण्यासाठी सावरकर झुंजत होते. जातीयता, अस्पृश्यता निवारण्यासाठी रोटीबंद, स्पर्शबंदी अशा 7 बेड्या तोडण्यासाठी तरुणांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये देशभक्तीचे विचार रुजवणे, जातीयता नष्ट करणे हे त्यांचे काम. जणू त्यांनी ते ठरवलेच होते. रत्नागिरीत समस्त हिंदू समाजाला भेदाभेद न मानता प्रवेश देणारे पतितपावन मंदिर त्यांनी उभे केले. सावरकरांना शिक्षेतून पूर्णपणे मुक्त करण्यात आले. सावरकरांनी हिंदूंची बाजू प्रखरतेने मांडणाऱ्या हिंदू महासभा या राजकीय पक्षात प्रवेश केला. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ वाटाघाटी करण्यासाठी पाठवले. हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून सावरकरांना पाचारण करण्यात आले. काय आश्चर्य बघा, 50 वर्षांची शिक्षा ठोठावणाऱ्या ब्रिटिश शासनालाच वाटाघाटीसाठी सावरकरांना निमंत्रण द्यावे लागले. तर आपण आज सावरकरांच्या आयुष्याबद्दल थोडीशी माहिती घेतली. जर आपण पुस्तके वाचली, त्यांच्या आयुष्याबद्दल थोडं वाचलं, ऐकलं तर आपल्याला असं कळेल की त्यांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा देशकार्यासाठी वापरला. भारत मातेला ह्या क्रूर इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी, आपल्या देशबांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो सावरकरांनाच. कारण त्याकरिताच त्यांनी मृत्यूशी झुंज घेतली आणि स्वतःच मृत्युंजय ठरले.